नीट पेपर फुटी प्रकरणावरून देशातील जैन जे एकत्र येऊन यांनी जंतर मंतरवरती आंदोलन केलं आणि आंदोलनाच्या वेळेस जेव्हा सर्व हे जैनजी चलो संसदवरती ज्यावेळेस गेले त्यावेळेस त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला। दिल्ली पोलीस असेल आणि भारतीय लष्कराने त्यांच्यावरती हल्ला केला याच्या निषेधार्थ काँग्रेसने संपूर्ण देशभरामध्ये निदर्शन केली आणि अमित शहा गो बॅक अशा घोषणा देखील देत आहेत। आज अमित शहा पुण्यामध्ये आहेत। अजित डोवल जे आपले राष्ट्रीय सल्ला सुरक्षक आहेत त्यांचा सत्कार होणार आहे। त्यांना लोकमान्य टिळक पुरस्कार अमित शहा यांच्या हस्ते देण्यात येणार आहे आणि अमित शहा त्यानिमित्त पुण्यात आहेत आणि काँग्रेसकडून त्यांचा या घटनेचा संपूर्ण निषेध करण्यात येतो आहे। कारण विद्यार्थ्यांवरती हल्ला करण्याच्या सूचना कोणी दिल्या? गृहमंत्री अमित शहा आहेत, त्यामुळे त्यांचा देखील राजीनामा झाला पाहिजे अशी देखील काँग्रेसची मागणी आहे आणि सर्व पदाधिकारी जे आहेत ते काँग्रेसचे आक्रमक झालेले आहेत। हातामध्ये आपण पाहिलं त्यांच्या जो फ्लेक्स दिसत आहेत, आपण दोघे भाऊ सगळे विकून खाऊ, न खाऊंगा न खाणे दूंगा न पडूंगा न पडणे दूंगा, अमित शहा यांचा निषेध करतायत। त्याच्यामुळे ही सर्व दृश्य पुण्यातील आहेत आणि याच घटनास्थळाहून 200-300 मीटरवरती जे लोकमान्य टिळक विद्यापीठ आहे त्या ठिकाणी अमित शहांची आता उपस्थिती आहे आणि या संपूर्ण घटनेचा विरोध काँग्रेस शहर जिल्हा कमिटी करताना पाहायला मिळते। येस, हा निषेध करता सगळ्यांनी करायला पाहिजे कारण आज हे यांचं राजकारण, फालतू राजकारण लोकांच्या घरापर्यंत आलेलं आहे। आज मुलांवरती जो अमानुष अत्याचार झालाय, गोळीबार झालाय, त्याची जबाबदारी सरकार घेत नाहीये। हे जबाबदारी ते केव्हा घेणार आहेत? आज मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त झाले, त्याची जबाबदारी कोणाची? पेपर लीकसाठी मुलं जेव्हा आंदोलन करत होती तेव्हा तुम्ही त्याची दखल का घेतली नाही वेळेत? आणि 20 तारखेला मात्र तुम्ही अमानुष लाठीचार्ज, गोळीबार केला आणि वर तुम्ही सांगताय की आम्ही सांगितलेलं नाहीये। तुमच्या उत्तर देत आहे भाजपने जर असं उत्तर केलं तर आम्ही सुद्धा त्यांना तसं उत्तर देणार आहे। अमित शहा गो बॅक। शिक्षण मागितलं होती भाऊ, शिक्षण नाही, शिक्षण मागितलं होतं, शिक्षण नाही, आता तुम्ही सगळे हो, ॲक्च्युली आपल्या भारतातलं शिक्षण हे जे सेक्टर आहे, एज्युकेशन हे सेक्टर अत्यंत धोक्यात आहे कारण की आज माझा प्रत्येक वर्ग, विद्यार्थी वर्ग हा चिंतेत आहे। आज 21 सुसाईड झालेले आहेत, यासारखी मोठी खंत भारताकडे नाही आणि या सरकारला 1.1 गिल्टी नाही की त्या 21 जे सुसाईड झालेले विद्यार्थी आहेत त्यांना जाऊन तिथे सांत्वना देणं, त्यांच्या पालकांशी बोलणं, त्यांना आधार देणं, ते तर सोडून आज 25 दिवसाहून जास्त दिवस प्रोटेस्ट करत असलेल्या विद्यार्थ्यांना लाठीचार्ज करणं, त्यांना त्यांच्यावर अत्याचार करणं, या डायरेक्शन अमित शहांनीच दिलेले आहेत। त्याच्यामुळे आम्ही तीव्र आंदोलन करतो। आमची तीव्र ही मागणी आहे की अमित शहा यांनी राजीनामा हा दिलाच पाहिजे। जोपर्यंत ते राजीनामा देत नाही काँग्रेस पक्ष पूर्ण भारतभर असं तीव्र आंदोलन घेणार व त्यांना राजीनामा हा द्यावाच लागणार आहे कारण की त्याच्या मागे आज 21 सुसाईड केस, आज 30 दिवस लाखो स्टुडंट तिथे त्यांच्या हक्कासाठी फाईट करत होते, त्यांच्यावर दुर्लक्ष करून हे मस्त चैन की दिवस घालवत होते, यासारखी खंत नाही। त्यामुळे ज्या गृहमंत्र्याला आपल्या देशाबद्दल थोडंही प्रेम नाही, त्यांची काळजी नाही, असा गृहमंत्री व्हॅल्युएबल नाही। त्यांनी माझ्या नागरिकांची वोट चोरी केलेली आहे आणि या संविधानिक पदाची गरिमा न राखता बेशिस्त वागलेले आहेत। अशा गृहमंत्र्याचा राजीनामा आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही।